अमेरिकेतल्या ग्लॅशियर नॅशनल पार्कमध्ये पुण्यातला एक इंजिनियर बेपत्ता झाला। 8 दिवस ही सगळी मोहीम त्याची शोध मोहीम सुरू होती। मात्र ज्या नॅशनल पार्ककडनं एक पत्रक काढण्यात आलं आणि त्याचा मृत्यू झालाय असं गृहीत धरून ही मोहीम थांबवण्यात आली। मात्र हे सगळं झालं असलं तरीही त्याच्या कुटुंबियांना हे सगळं ऍक्सेप्ट होत नाहीये। आपला मुलगा वारल्याचं किंवा आपला मुलगा गेल्याचं बेपत्ता झाल्याचं त्यांना ऍक्सेप्टच होत नाहीये। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांकडनं कुठेतरी होप्स आहेत तो मिळेल, कुठेतरी थांबला असेल किंवा बेपत्ता झाला असेल अशा या सगळ्या याच्यावर आता संभ्रम निर्माण झाला आहे। त्यांना मदत कुठनं मिळत नाहीये। त्याचे मामा माझ्यासोबत आहेत, प्रितेश चौधरी सर। सर नेमकं काय काय घडलंय? 8 दिवसाची ही मोहीम आज थांबवण्यात आली आहे। ॲक्च्युली सिद्धांत म्हणजे बुधवारी अमेरिकन टाईमप्रमाणे त्याच्या मित्रांबरोबर 7 दिवसाचा लॉंग विकेंड होता। तर त्यांची 6 दिवसाची ट्रिप होती, तिथे सगळे मित्र फिरायला गेले होते। तर साधारण म्हणजे गुरुवार शुक्रवार त्यांनी अगदी मजेत घालवले। सिद्धांत आम्हाला म्हणजे फोटो पाठवत होता, सर्व शेअर करत होता। आणि हा म्हणजे इन्सिडेंट झाला शनिवारी सकाळी 8:30ला US टाईमप्रमाणे। तर सिद्धांत म्हणजे तिथे एक थोडंसं रिव्हर साईड जसं असतात तिथे सिद्धांत म्हणजे त्याचा पाय स्लिप झाला आणि तो तिथे पडला पाण्यामध्ये आणि तिथे तो वाहत गेला। मग सिद्धांतच्या मित्रांनी लगेच तिथे रेंजर्सला कॉल केला। त्यांनी रेंजर्सने लगेच हेलिकॉप्टर वगैरे बोलून सगळी शोध मोहीम राबवली 8-10 तास। म्हणजे जे मला मित्रांनी सांगितले ते मी तुम्हाला सांगतोय, पण सिद्धांतचा काही तपास लागला नाही। मग सिद्धांतच्या मित्रांनी, कारण त्यांच्याकडे आमचे नंबर नसल्यामुळे त्यांनी सिद्धांतच्या कंपनीला कॉल केला। मग सिद्धांतचे डायरेक्टर म्हणजे रविवारी सकाळी 6:30ला त्यांचा फोन आला की सिद्धांतचा असं इन्सिडेंट झालेला आहे। मग मी माझ्या सोर्सेसने फडणवीस साहेबांना फर्स्ट अप्रोच झालो। मग फडणवीस साहेबांकडून एक लेटर गेलेलं आहे मला वाटतं दिल्लीला एम्बॅसीमध्ये, आणि नंतर मग शरद पवार साहेबांचं पण एक पत्र गेलेलं आहे, नंतर मोहोळ साहेबांचं पण पत्र गेलेलं आहे। पण त्या पत्रांचा असा विशेष काही फरक पडलेला नाहीये। साधारण एम्बसीकडनं तुम्हाला काही मदत मिळाली का? त्यांचा काही फोन आलाय का? मला एम्बसीकडनं सोमवारी सकाळी शर्मा म्हणून मला एक फोन आला होता आणि ते म्हटले की मला तुमच्यासाठी म्हणजे असाइन केले गेलेलं आहे। पण त्यांनाच म्हणजे मी सगळं फीडबॅक देतोय पण त्यांच्याकडून असं मला काही हेल्प नाहीये। ते फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की ते रेंजरशी ते बोलतायत आणि रेंजर्सला जे बोलून ते मला सांगतात। आणि जेव्हा की माझ्याकडे रेंजरचा नंबर आहे आणि रेंजर पण मी स्वतः पण रेंजरशी फीडबॅक घेतोय, तर त्याला तिथल्या रेंजरचं असं म्हणणं आहे की तिथे वॉटर लेवल खूप हाय असल्यामुळे आम्ही सर्च मोहीम म्हणजे फक्त ते ड्रोन तिथे फिरवत आहेत, बाकी असं म्हणजे आम्ही ॲक्च्युअल आम्ही ते सर्च मोहीम नाही राबवू शकत। आणि दुसरं म्हणजे त्या रेंजर्सचं असं म्हणणं आहे की ते जे वॉटर लेवल आहे ते कमी व्हायला वीक्स किंवा मंथ्स लागतील, ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही। आणि दुसरं म्हणजे सिद्धांतकडे ॲपल वॉच होती, ॲपल आयफोन होता, त्याचे सर्व IMEI नंबर सगळे म्हणजे मी सगळे सिद्धांतच्या मित्रांनी सर्व एम्बसी सर्वांना मी पण दिलेत आणि ते मला वाटतं शनिवारीच तिथल्या रेंजर्सला दिले होते। मग त्यांनी ॲपलला तिथे ॲपल कंपनीला तिथे त्यांनी USला शेअर केलं। ॲपल कंपनीकडून सर्व डेटा सोमवारी तिथे रेंजर्सला भेटला असं सिद्धांतच्या मित्रांनी मला सांगितलेलं आहे। आणि ते मला वाटतं ते एम्बसीला हे पण माहिती नव्हतं की हे एम्बसीला म्हणजे सिद्धांतचा डेटा सर्व आहे, पण तो डेटा तिथली जे रेंजर्स कारण त्यांना तो डिकोड नाही करता आला, कारण त्यांच्याकडे IT इंजिनियर नाही आहे। तर मी एम्बसीला रिक्वेस्ट केली की तुम्ही तो डेटा घ्या, सिद्धांत लोकेशन ट्रेस करा, पण त्यांच्याकडनं असं मला पॉझिटिव्ह काही रिप्लाय नाही। मी तुम्हाला आम्ही सर्व मेसेज दाखवलेत त्यांचे की ते त्यांचा अप्रोच कसा आहे, तर ॲब्सोल्युटली त्यांचा निगेटिव्ह अप्रोच आहे। आणि आता सरकारी टीम त्यांनी अमेरिकेतली कामाला लावली होती, रेस्क्यू टीम, प्रायव्हेट रेस्क्यू टीम पण हे सगळं करू शकले असते, भारतीय एम्बसीकडनं मदत मिळू शकते। हो, तर म्हणजे मी त्यांना हे पण बोललो, ते मिस्टर मी गुप्तांशी बोललो जे की मला वाटतं शर्मांचे वरिष्ठ अधिकारी आहेत। तर गुप्तांचं म्हणणं होतं की मी त्यांना हे पण म्हटलो की सर मध्ये प्रायव्हेट रेस्क्यूअर्स तुम्ही अपॉइंट करा, कारण सिद्धांतच्या मित्रांनी पण तिथे अप्रोच केला होता। पण त्यांचं असं म्हणतं की एम्बसी थ्रूच आपण गेलेलं बरं, कारण त्यांना परमिशन घ्यावी लागते तिथल्या रेंजरची। पण गुप्ताजींचं मत ते म्हटलं की नाही म्हणे इथे खूपच म्हणजे प्रोसेस आहे, लॉ आहे आणि त्याला खूप वेळ लागेल। म्हणजे त्यांचं ॲब्सोल्युटली आणि मी त्यांना हे पण बोललो की म्हणजे याचा खर्च द्यायला पण मी तयार आहे, तुमच्याकडे पैसे नाहीत ना गव्हर्नमेंटकडे तर मी खर्च देतो, मी ते पे करतो। पण त्यांचा निगेटिव्ह अप्रोच आहे। पण आता त्यांनी सांगितलंय की त्याचा मृत्यू झाल्याचं त्यांनी गृहीत धरून पत्रक सुद्धा काढलंय सकाळी, तर अजून तुमचं होप्स आहेत? मॅडम मला अजूनही होप्स आहेत की सिद्धांत, आम्हाला सगळ्यांना होप्स आहेत की सिद्धांत जिवंत असेल, कुठेतरी अटकला असेल, कारण ते एक म्हणजे ते फॉरेस्ट आहे आणि कुठेतरी तो बुशेसला अटकू शकतो ना, ती पण पॉसिबिलिटी आहे। पण त्या दृष्टीने ते विचारच करत नाहीये तिथे। त्यांचं हेच म्हणणं आहे की तिथे वॉटर लेवल खूप आहे आणि तिथे आम्ही रेस्क्यू ऑपरेशन नाही राबवू शकत। की जेव्हा की मला सिद्धांत मित्राकडून कळलं की तिथले रेस्क्यूअर्स, प्रायव्हेट रेस्क्यूअर्स ते ऑपरेशन म्हणजे हे राबवायला तयार आहेत। आणि म्हणजे आता हे सगळ्या मंत्र्यांचे पत्र व्यवहार होऊन सुद्धा एम्बसीकडून काही अगदी निगेटिव्ह अप्रोच आहे।
आता मला हेच म्हणायचंय की म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष स्वतः आपले पंतप्रधान मोदी किंवा परराष्ट्र मंत्री आपले जे एस जयशंकर आहेत ते जेव्हा हे प्रकरण हातात घेतील आणि यूएसला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतील तेव्हाच याचा काहीतरी सोक्ष मोक्ष लागेल. त्याशिवाय मला वाटतं मला काही होप्स नाहीत एम्बसीकडनं. जेव्हा की मला तिथे आपले प्रेम भंडारी म्हणून न्यूयॉर्कला बिझनेसमॅन आहे आणि जे असे एनजीओ चालवतात रेस्क्युरिटी त्यांचं मला खूप कोऑपरेशन आहे आणि ते मला रोज फीडबॅक देत आहेत तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तिथे. पण यांच्याकडून मला मंत्र्यांकडून किंवा मला आता गव्हर्नमेंटकडून मला काही अपेक्षा नाही की हे लोक काही करतील म्हणून. मग घरात पण त्यामुळे जरा नाराजीचं वातावरण आहे. सगळ्यांचे आरोप एम्बसीवर, तुमचा पण आरोप एम्बसीवर आहे. घरातली आता काय त्याच्या आई बाबा पण बोलायच्या मनस्थितीत दिसत नाही. मॅडम त्याची आई तर झोपलेली नाहीये, गेले 8 दिवस झाले. मी तुम्हाला पाठवलं पण आहे त्यांचं की त्यांची तुम्ही अक्षरशः रडून म्हणजे तिला आता मला ऍडमिट करण्याची वेळ आलेली आहे. त्याचे वडील पण खूपच म्हणजे डिप्रेस आहेत. आता मी तुम्हाला कसं समजू म्हणजे की सर्व कुटुंबीय म्हणजे सर्व चिंतित. त्यांनी आम्हाला अजूनही होप्स आहेत की सिद्धांत जिवंत परत येईल हीच आम्हाला. आणि मला वाटतं मी परत पंतप्रधानांना साकडं घालतो की त्यांनी स्वतःही शोध मोहीम हातामध्ये घ्यावी आणि तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यूएसच्या एम्बसीमध्ये किंवा यूएसचे जे जो बायडन जे आहेत त्यांच्याशी बोलावं प्रत्यक्ष. तेव्हाच कुठेतरी सर्च मोहीम खरोखर म्हणजे सुरू होईल. प्रत्यक्षात आता तिथे अमेरिकेत कोण हे सगळं बघतंय? त्याचे मित्रांचं आत्ता काय म्हणणं आहे साधारण 8 दिवसानंतर? मित्रांचं हेच म्हणणं आहे की हे म्हणजे जे काही होईल आता एम्बसीकडनंच होईल. आणि सिद्धांतची कंपनी केडन्स पण खूपच फॉलोअप घेते. त्यांनी पण म्हणजे ते प्रायव्हेट रेस्क्यूसाठी त्यांनी पण अप्रोच केला होता पण अजून त्यांच्याकडून काही मला रिप्लाय आलेला. पण केडन्सचा जेवढा मला सपोर्ट भेटलाय तेवढा मला गव्हर्नमेंटकडून मला एक म्हणजे 0% मला प्रतिसाद भेटलेला आहे. मला अतिशय राग आलेला आहे आपल्या गव्हर्नमेंटबद्दल, सरकारी यंत्रणांबद्दल. काही त्यांचा अप्रोच नाहीये. त्यांनी म्हणजे काही मला अपडेट देत नाहीये. म्हणजे मीच त्यांना अपडेट देतोय. तुम्ही मेसेज वाचलेले आहेत. येस सर आय विल फॉलोअप, येस सर आय विल फॉलोअप. सगळं हेच चाललेलं आहे गेले 8 दिवस झाले. कारण आपल्या कुटुंबातला एक सदस्य किंवा आपला भाच्याबाबत अशी एखादी बातमी येणं आणि त्याबाबत फॉलोअप घेणं हे सगळे त्याचे मामा लोक सगळेजण करतायत. मात्र त्यांना आता सरकारकडनं अपेक्षा आहे. सरकारने यावर कुठेतरी पावलं उचलावी आणि सिद्धांतबद्दल जी काही खरी माहिती असेल, त्याची शोध मोहीमबाबत असेल किंवा बाकी कोणतीही माहिती असेल ती समोर आणावी आणि आमच्यासमोर मांडावी अशी त्यांची आता अपेक्षा आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.